नमस्कार सर. नमस्कार. एस-एन न्यूज मध्ये आपलं मनःपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही 2 ते 3 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुंबई येथे भेट घेतली होती. शक्तीपीठ महामार्गाबाबत काय तुम्ही मागणी केली आहे? शक्तीपीठ महामार्गाची अलीकडच जुनी अलाइनमेंट बदलून नवी अलाइनमेंट स्वीकारली गेली. आम्ही जुन्या अलाइनमेंटवरचे बाधित शेतकरी जुन्या अलाइनमेंट प्रमाणेच शक्तीपीठ बांधला जावा ही प्रमुख मागणी घेऊन आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे गेलो होतो. जुन्या अलाइनमेंट मध्ये शक्तीपीठ महामार्ग व्हावा याबाबत मुख्यमंत्री साहेबांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे का या सर्व प्रकल्पात? निश्चित आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसोबत खूप सविस्तर चर्चा झाली. त्यांनी जुन्या अलाइनमेंटवरच्या कामाच्या प्रगतीचा अहवाल आमच्याकडून घेतला. आम्ही तो प्रांताधिकारी साहेबांचा अहवाल त्यांच्याकडे दिला. शक्तीपीठ महामार्गाच्या जुन्या अलाइनमेंटवर सुमारे 95% भूसंपादनाचं काम पूर्ण झालं होतं. गेल्या 2.5 वर्षामध्ये हे काम सुरू होतं आणि 95% भूसंपादनाचं काम पूर्ण झालेलं असताना सुद्धा नवी अलाइनमेंट स्वीकारल्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2.5 वर्षापासून शेतातलं उत्पन्न बुडालं आणि नवीन अलाइनमेंटवर सध्या प्रचंड विरोध होताना दिसतोय. नवीन अलाइनमेंटवरच्या शेतकऱ्यांचं जमीन धारणा दरडोई जमीन धारणा कमी असल्यामुळं त्या ठिकाणचे बरेचसे शेतकरी भूमिहीन होत आहेत आणि त्यामुळं त्या शेतकऱ्यांचा जुन्या अलाइनमेंटपेक्षा नव्या अलाइनमेंटवर 10 पट विरोध होताना दिसतोय. जुन्या अलाइनमेंट मध्ये सोलापूर, सांगली व कोल्हापूर या 3 जिल्ह्यात संयुक्त बुंदीचे काम आतापर्यंत किती टक्के झाले होते त्याची काय तुम्हाला माहिती आहे? हो, आम्ही प्रांताधिकारी कार्यालयातून जे काम झालंय त्याचा रीतसर अहवाल मुख्यमंत्री साहेबांना आमच्या या भेटी दरम्यान दिला. सुमारे 95% काम पूर्ण झालेलं आहे. शेतकऱ्यांनी या जुन्या अलाइनमेंटवर आपल्या जमिनी अगोदरच देऊ केलेल्या आहेत. या जुन्या अलाइनमेंटवरचा संपूर्ण विरोध संपलेला आहे. 100% विरोध संपला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुरुवातीला जुन्या अलाइनमेंटवर मोबदला वाढीसाठी काही विरोध झाला होता, पण आज आम्ही 1 to 1 सगळ्या शेतकऱ्यांना भेटलो, डोर टू डोअर सगळ्या शेतकऱ्यांच्या घरी गेलो. अगदी सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या 3ही जिल्ह्यामध्ये जुन्या अलाइनमेंटवर शक्तीपीठ महामार्गाला 0% विरोध राहिला आहे. विरोध संपलाय. विरोधाबाबत काही चुकीचे संदेश मुख्यमंत्री साहेबांच्यापर्यंत गेले होते आणि याच बाबतीत सगळी आम्ही चर्चा कालच्या भेटीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसोबत केली. यामध्ये प्रामुख्याने जुन्या अलाइनमेंट आणि नवीन अलाइनमेंट असा 2 फरक आहे. यामध्ये कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील व आमदार विश्वजित कदम यांची काय भूमिका आहे या सर्व प्रोजेक्ट बाबत? आमदार विश्वजित कदम साहेबांनाही आम्ही काल विधान भवनामध्ये भेटलो. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांना आम्ही सांगितलं की जुन्या अलाइनमेंटवर प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांचा बिलकुल विरोध नाहीये आणि ही माहिती त्यांनी जेव्हा ऐकली तेव्हा ते असं म्हणाले की जर जुन्या अलाइनमेंटवर विरोध संपलाय, विरोध नाही, तर मग नवीन अलाइनमेंटवर इतका प्रचंड विरोध असताना हा महामार्ग कशासाठी पुढे न्यायचा. तर त्या बाबतीत ते त्यांचे सहकारी आमदार सतेज पाटील साहेब यांच्याशी बोलून घेतो असं आम्हाला त्यांनी सांगितलं. म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं की जुन्या अलाइनमेंट प्रमाणे महामार्ग झाला तर तो महामार्ग पूर्ण होईल असं त्यांचं मत आलं त्या चर्चेदरम्यान. यामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी यांची सुद्धा भूमिका खूप महत्वाची आहे. त्यांनी परवा पंढरपूर तालुक्यातील करकम येथे खूप मोठा शक्तीपीठ बाधितांचा मेळावा झाला. तिथं 3 जिल्ह्यातील जवळजवळ लाखो शेतकरी त्या ठिकाणी आले होते. खूप लोकांनी विरोध केला. राजू शेट्टींची काय भूमिका असणार आहे बाबतीत जुन्या अलाइनमेंट बाबत? जुन्या अलाइनमेंट बाबत राजू शेट्टी साहेबांचा सुरुवातीला विरोध होताच. त्यानंतर नवी अलाइनमेंट आली. नव्या अलाइनमेंटवर अनेक शेतकरी त्यांच्याकडे अप्रोच झाले आणि नव्या अलाइनमेंटवर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रचंड म्हणजे पहिल्या अलाइनमेंटपेक्षा दुसऱ्या अलाइनमेंटला 10 पटीने विरोध झाला. तो का झाला तर त्या अलाइनमेंटवर
सीना नदी, भीमा नदी, नीरा नदी, भीमा कालवा, सीना कालवा, त्यानंतर पुढे सांगली जिल्ह्यात गेल्यानंतर कृष्णा नदीवरचं बागायत, वारणा नदीवरचं बागायत, भोगावती नदीवरचं बागायत, पंचगंगा नदीवरचं बागायत, असे विविध म्हणजे विकसित झालेलं बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर अफेक्ट होतंय आणि म्हणून त्या शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला. सांगली जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जमीन धारणा कमी आहे, जमिनीचं दरडोई प्रमाण कमी आहे. त्यामुळे या महामार्गाची रुंदी जवळजवळ 380 फूट रुंदी असल्यामुळं तो महामार्ग ज्या वेळेला शेतात प्रवेश करतो साधारण 3-4 एकर जमीन एका वेळेला बाधित होते. जे छोटे शेतकरी आहेत ते या महामार्गाच्या संपादनामध्ये भूमिहीन होणार असल्यामुळं नव्या अलाइनमेंटवर शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध दिसतोय. विरोधाची तीव्रता जास्त आहे. या सर्व प्रकल्पामध्ये जे जुन्या अलाइनमेंटवर जर सरकार पुन्हा आले किंवा जो निर्णय झाला की जुन्या अलाइनमेंट प्रमाणे रस्ता शक्तीपीठ महामार्ग व्हावा, तर त्यावेळेस पुन्हा शेतकऱ्यांचा विरोध होईल का? त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल? शेतकऱ्यांबाबत काय चर्चा झालेली आहे का? एकजूट केलेली आहे का तुम्ही शेतकरी? परवा मुख्यमंत्री साहेबांच्या भेटी दरम्यान याच विषयावर चर्चा झाली. जुन्या अलाइनमेंटवर पुन्हा एकदा आपण आलो, जुनी अलाइनमेंट पुन्हा एकदा स्वीकारायची झाली तर शेतकरी पुन्हा विरोध करतील का, यावर आमची चर्चा झाली. तर आम्ही त्यांना खात्री देऊन सांगितलं की जुन्या अलाइनमेंटवरचा संपूर्ण विरोध 100% विरोध संपलेला आहे, कसलीही अडचण राहिलेली नाही. या अलाइनमेंटवर 95% भूसंपादनाचं काम ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी ऑलरेडी देऊ केलेल्या आहेत. भूसंपादनाचं काम जर 95% पूर्ण झालं असेल तर पुन्हा विरोध करायचा संबंधच येत नाही. ही बाब आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांचा चेहऱ्यावर एक स्मित हास्य आम्ही पाहिलं. पॉझिटिव्ह दृष्टिकोन त्यांचा आम्ही या जुन्या अलाइनमेंट बाबत पाहिला. जर या सर्व चर्चेमध्ये तुम्ही परवा मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेला होता, त्यावेळी संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन सोबत होते. त्यांची या सर्व शक्तीपीठ बाबत काय भूमिका आहे? निश्चित आदरणीय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब आमच्या बरोबर तिथे आले होते, कारण हा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना तुम्ही राज्याचे जलसंपदा मंत्री संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन साहेब हे तुमच्या सोबत होते. त्यांची या शक्तीपीठ महामार्गाबाबत काय भूमिका आहे, तुमची काय त्यांची चर्चा झाली आहे? निश्चित अतिशय महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली परवा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या चर्चेदरम्यान. पहिल्यांदा आम्ही मंत्री गिरीश महाजन साहेबांच्याकडे गेलो, त्यांना या जुन्या अलाइनमेंटवरच्या परिस्थितीची सगळी माहिती दिली. जुन्या अलाइनमेंटवरच्या सर्व शेतकऱ्यांनी आपली लेखी सहमती निवेदनाद्वारे अगोदरच मुख्यमंत्री कार्यालयात पोच केलेली आहे. या अलाइनमेंटवर जराही विरोध राहिलेला नाही, 0% विरोध राहिलेला आहे, हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर इतर बाबींची चर्चा झाली. त्यावेळेला महाजन साहेब म्हणाले की हा विषय खूप महत्वाचा आहे, आपण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा करू. आणि ते स्वतः आम्हाला सीएम साहेबांच्याकडे घेऊन गेले आणि सीएम साहेबांच्या बरोबर आमची तिथे एक मीटिंग झाली. त्या दरम्यान सविस्तर चर्चा झाली या सगळ्याच बाबींवर. त्यानंतर पुढचा प्रश्न, आपण या सर्व गोष्टीमध्ये जवळजवळ 2 ते 3 वर्ष झालं लढा देत आहे. 2 वर्षाखाली ही अलाइनमेंट जी आर निघाला, नवीन अलाइनमेंट झाली. सातारा जिल्ह्यातून ही अलाइनमेंट होते. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, त्यांची याबाबत काय भूमिका आहे, त्यांनी काय भूमिका आहे, कधी जाहीर केली आहे का, काय बैठक वगैरे त्यांची झालेली आहे? निश्चित या ज्या मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग गेलेला आहे त्या प्रत्येक मतदारसंघाचे प्रतिनिधी हे असंच म्हणतायत की जुन्या अलाइनमेंट प्रमाणे शक्तीपीठ महामार्ग बांधला गेला पाहिजे. कारण ती अलाइनमेंट ही एकदम कन्व्हिनियंट अलाइनमेंट आहे की ज्यामध्ये कमीत कमी बागायत क्षेत्र अफेक्ट झालेलं आहे. त्यानंतर या अलाइनमेंटमध्ये अंतर वाचतंय, नवीन अलाइनमेंटमध्ये 60 किलोमीटर अंतर वाढतंय. त्यानंतर 20,000 कोटीचं बजेट वाढतंय. त्यानंतर सुमारे 1.5 ते 2 तासाचा प्रवासाचा कालावधी वाढतोय. आणि गुगल जो सॅटेलाइट सर्वे असतो त्यानं जो सुरुवातीला सर्वे दिलेला आहे
या महामार्गासाठी तो हा जुन्या अलाइनमेंट प्रमाणे दिलेला आहे आणि दॅट इज आयडियल अलाइनमेंट असं म्हटलं जातं. अधिकाऱ्यांच्या मते सुद्धा जुन्या अलाइनमेंट प्रमाणेच रस्ता व्हायला पाहिजे असं ते सगळे मत नोंदवताना दिसत आहेत. त्यामुळं या सगळ्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी हे जुन्या अलाइनमेंट प्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग बांधला गेला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. तसं त्यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर वेळोवेळी भेटी घेऊन सांगितलेलं आहे आणि तशी त्यांची 20 ते 25 आमदार आणि खासदार यांची पत्रे आम्ही म्हणजे समर्थनाची पत्र आम्ही या मुख्यमंत्री साहेबांना जी फाईल सबमिट केली 300 पानाची फाईल आम्ही सबमिट केली आहे त्यामध्ये ती पत्र आम्ही जोडलेली आहेत. त्यामुळे त्यांचा जुन्या अलाइनमेंटला पाठिंबा आहे असंच मी सांगेन. या सर्वच प्रकल्पामध्ये जुना आणि नवा असा मोठा वाद आहे. जसं जसं नवी अलाइनमेंट जाहीर झाली त्यामध्ये पंढरपूर तालुका असू दे, माशेल तालुका असू दे, किंवा कोल्हापूर जिल्हा असू दे, किंवा इतर सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असू दे, या शेतकऱ्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात वाद झालेला पाहायला मिळतोय. वादावादी झालेली पाहायला मिळते. मानहानी प्रकार झालेले पाहायला मिळत आहेत. शेतकरी संतप्त झालेले आहेत, आक्रमक झालेले आहेत. तुम्हाला सांगतो जुनी अलाइनमेंट व्हावी अशी शेतकरी भूमिका आहे. जेवढी जुन्या अलाइनमेंटवर समर्थन आहे तेवढं समर्थन नवीन अलाइनमेंटवर शेतकऱ्याचं दिसत नाही. काय सांगताल तुम्ही एक शेतकरी म्हणून? निश्चित जी गोष्ट समोर दिसतेय ती तुम्हालाही जाणवली की जुन्या अलाइनमेंट पेक्षा नवीन अलाइनमेंटवर 10 पटीनं विरोध दिसतोय. विरोधाची तीव्रता जास्त आहे. शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्या दरम्यान मोजणीचं काम पूर्ण करत असताना, मोजणीचं काम क्लिष्ट असतं, ते काम करत असताना शेतकऱ्यांनी बिलकुल सहकार्य केलेलं नाहीये आणि ते असं म्हणतायत की आम्ही जीव देऊ पण जमीन देणार नाही. नव्या अलाइनमेंटवरची ही परिस्थिती आहे. उलट पक्षी जुन्या अलाइनमेंटवर मात्र सर्व शेतकऱ्यांनी आपली सहमती ऑलरेडी देऊन टाकलेली आहे. त्यामुळे जुन्या अलाइनमेंटवर आदरणीय मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट लवकर पूर्ण होणार याबाबत आम्हाला खात्री वाटते. हा मुख्यमंत्री साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण व्हावा यासाठी या भागाचे नेते आदरणीय धनंजय महाडिक साहेबांनी आवाहन केलं होतं की प्रकल्प खूप चांगला आहे, या प्रकल्पाला विरोध करू नका. त्याप्रमाणे आम्ही सर्व शेतकऱ्यांना गेली 2 वर्ष झालं कन्व्हिन्स करतोय की प्रकल्पाला विरोध करू नका आणि आम्ही त्यात यशस्वी झालोय. जुन्या अलाइनमेंटवर 95% शेतकऱ्यांनी लेखी सहमती दिलेली आहे आणि तशी सहमती पत्र आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे सादर केलेली आहेत. त्यामुळं जुन्या अलाइनमेंटवर कसलाही प्रॉब्लेम नाही. 100% जुनी अलाइनमेंट जर स्वीकारली तर हा मुख्यमंत्री साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. नव्या अलाइनमेंटवरचा विरोध लक्षात घेता जो तुम्ही म्हणता तसा जो तिथं गोंधळ चालू आहे, शेतकऱ्यांचा विरोध चालू आहे, पोलिसांची बळजबरी चालू आहे, त्याच्यामुळे थोडस एक ते दिसताना चित्र ते वाईट दिसतंय. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आपण या प्रकल्पासाठी संपादित करणार आहोत त्या शेतकऱ्यांची अशी फरफट करणं हे योग्य चित्र नाहीये, निश्चित नाहीये. त्यातून जो सत्ताधारी पक्षाबाबत जो संदेश जातोय तो चांगला संदेश जात नाही. म्हणून नव्या अलाइनमेंटच्या तुलनेमध्ये जुनी अलाइनमेंट निश्चित सर्वार्थानं आयडियल अलाइनमेंट आहे असं सगळ्यांना वाटतंय आणि हा प्रकल्प निश्चित जुन्या अलाइनमेंटवर गेल्यावर लवकर पूर्ण होईल, तो रखडणार नाही असा विश्वास वाटतो. एक शेतकरी नेते म्हणून तुम्ही जी आजपर्यंत 2-3 वर्षामध्ये खूप मोठी भूमिका मांडत आलाय, स्वखर्चानं तुम्ही सगळ्या गोष्टी करताय, प्रत्येक मंत्री आमदारांपर्यंत तुम्ही जाताय, भूमिका मांडताय, जुन्या अलाइनमेंट व्हावी, 95% शेतकऱ्यांचा यासाठी पाठिंबा अशी तुमची भूमिका आहे. एकूण तुमच्या भागातील एकूण क्षेत्र किती बाधित होतं या शक्तीपीठ महामार्गासाठी? वैयक्तिक तुमची किती जमीन आहे त्याची? या भागातल्या अनेक शेतकऱ्यांची भरपूर जमीन जाते. यामध्ये मी मगाशी सांगितलं रस्त्याची रुंदी 320 फुटापासून 380 फुटा एवढी रुंदी आहे. त्यामुळं तो प्रत्येक शेतकऱ्याचं 2 ते 4 एकर जमीन संपादित करूनच पुढे जातोय हायवे. त्यामुळं यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेत्र बाधित होतंय आणि या प्रकल्पासाठी आता नव्या अलाइनमेंटवर जवळजवळ 31,000 एकर क्षेत्र बाधित होणार आहे आणि जुन्या अलाइनमेंट प्रमाणे फक्त 27,000 क्षेत्र बाधित होणार होतं.
मोठ्या प्रमाणात डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. डिफरन्स आहे. बजेटमध्ये पण 20,000 कोटींची वाढ होतीये आणि त्यापेक्षा तिकडं त्या लोकांना जमिनी कमी आहेत, त्यामुळं ते लोक जमिनी द्यायला तयार नाही आहेत. जुन्या अलाइनमेंटवर तुलनेनं शेतकऱ्यांना जमिनी जास्त आहेत. 2 एकर गेली तर राहिलेली 8 एकर ही महामार्गाच्या कडेला येते आहे आणि भागाचा विकास होईल या भावनेनं या नव्या अलाइनमेंटपेक्षा जुन्या अलाइनमेंटला त्यांनी प्राधान्य देत जुन्या अलाइनमेंटच्या सर्व शेतकऱ्यांनी आपली लेखी सहमती दिलेली आहे. त्यामुळे तो जुन्या अलाइनमेंटवरनं मुख्यमंत्री साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट लवकर पूर्ण होईल अशी सर्वांना विश्वास वाटतोय. जुनी अलाइनमेंट आहे तशी जर राहिली असती, जुन्या आरेखन जर आहे तशी राहिली असते तर आजपर्यंत रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असती असे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आम्ही त्या शेतकऱ्यांकडे जाऊन आलेलो आहे. नवीन अलाइनमेंटचा जो घाट घालण्यात आलेला आहे, जे अलाइनमेंट बदलण्यात आलेली आहे त्याच्या मागे काही राजकीय व्यक्तींचा तिथं संपर्क दिसतोय. त्या लोकांना नवीन अलाइनमेंट पाहिजे आणि इकडे विरोध असं दाखवण्यात आलेला आहे. हे प्रत्यक्षपणे खरं आहे का नुसता कुठेतरी नाही. काय झालं, सुरुवातीला जुन्या अलाइनमेंटवर पण खूप मोठा विरोध झालेला आपण बघितला आणि त्यामुळं सरकार या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जुन्या शक्तीपीठ महामार्गाबाबत लोकांचा विरोध आहे असं चित्र निर्माण करण्यात आलं. जर आतापर्यंत जुनी अलाइनमेंट जर ठेवली असती तर या भागातील नाही तर कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या कामाला मोठा पाठिंबा मिळत होता. जुनी अलाइनमेंट पूर्ण झाली असती आणि प्रत्यक्ष कामात सुरुवात झाली असती. लोकांनी सुटकेचा रिश्वत टाकला असता. नवीन अलाइनमेंट नेण्यामागं कोणत्या तरी राजकीय मोठ्या व्यक्तीचा हात आहे असं बोललं जातं. ते काढून जर जुनी अलाइनमेंट असली असती तर आतापर्यंत प्रत्यक्ष कामात सुरुवात झाली असती, शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. काय सांगता बाबा? निश्चित. सुरुवातीला थोडा विरोध झाला होता, पण तो कशामुळे झाला तर शेतकऱ्यांचं अज्ञान होतं. प्रति एकर किती मोबदला मिळणार आहे, कशा पद्धतीनं कामकाज होणार आहे, काय या बऱ्याचशा बाबींचं अज्ञान होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा विरोध केला होता. पण त्यांचा अवेअरनेस निर्माण होईपर्यंत संदेश गेला की अलाइनमेंटवर खूप विरोध आहे आणि मग त्यामुळे सरकारनं नवीन अलाइनमेंट स्वीकारली आणि नवीन अलाइनमेंटवर तर त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 10 पटीनं विरोध वाढलेला दिसला. म्हणजे शक्तीपीठ बांधणीबाबत आगीतून फुफाट्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. पण जुन्या अलाइनमेंटवरच्या लोकांचं आम्ही प्रबोधन केलं, त्यांना आम्ही काउन्सिलिंग केलं की शक्तीपीठ महामार्ग हा विकासाची गंगा आहे, विकासाची गंगोत्री आहे, विकासाचं मोठं माध्यम आहे आणि याला विरोध करू नका. त्याप्रमाणे आम्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये एक अवेअरनेस निर्माण केला आणि त्यामध्ये आम्हाला यश आलं. जवळजवळ 95 ते 97% लोकांनी या प्रकल्पाला परवानगी दिली, त्यांनी सहमती दिली, आपल्या जमिनी देण्यासाठी त्यांनी तयारी दाखवली. आटपाडीपर्यंत म्हणजे इकडून सोलापूर जिल्हा तर सगळाच संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. भूसंपादनाचं काम 95% पूर्ण झालंय. आटपाडी तालुक्यामध्ये पण भूसंपादनाचं काम पूर्ण झालंय. त्याच्या पुढं सरकारनं संयुक्त मोजणीच्या नोटिसा दिलेल्या नव्हत्या आणि त्या नोटिसा न दिल्यामुळे त्या शेतकऱ्यांचा विरोध आहे किंवा नाही हे सरकारला कळालं नाही. प्रत्यक्ष विरोध करणारे लोक त्यांचा 1 गुंठा सुद्धा गेलेला नव्हता. तिसरेच लोक कोणीतरी विरोध करत होते. पण प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांनी मात्र विरोध केलेला नाही. हे आम्हाला जेव्हा आम्ही त्यांच्या 1 to 1 संपर्कात गेलो, डोअर टू डोअर आम्ही जेव्हा फिरलो, प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना आम्ही जेव्हा संपर्क साधला तेव्हा कळालं की या प्रकल्पाला कुणाचाच विरोध नाहीये. सगळ्यांनी या प्रकल्पाचं स्वागतच केलंय. त्यामुळं तो थोडासा कम्युनिकेशन गॅप झाला आणि त्यामुळे नवीन अलाइनमेंटचा उदय झाला. पण नवीन अलाइनमेंटवर प्रचंड विरोध आहे हे आज तुम्ही सगळे बघताय, सगळं महाराष्ट्र राज्य बघताय. त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्याकडे ही मागणी घेऊन गेलो होतो की तुमचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो नव्या अलाइनमेंटवर रखडलेला दिसायला लागलाय. खूप तिथं विरोधामुळं पेच तयार झालाय आणि म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की साहेब तुमचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो जुन्या अलाइनमेंटवरच पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जुन्या अलाइनमेंटवर या, आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू असा आम्ही त्यांना विश्वास दिला. त्यावर ते म्हणाले की निश्चित आम्ही तुमचा सकारात्मक विचार करू. मुख्यमंत्री साहेबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. त्यांचं एकूण फेशियल एक्सप्रेशन जे होतं ते या जुन्या अलाइनमेंटला
पॉझिटिव्ह आहेत असंच आम्हाला विश्वास वाटतो. या भागाचे नेते विमा कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार धनंजय महाडिक साहेब यांची याबाबत काय भूमिका आहे? तुम्ही त्यांचे खूप निकटवर्तीय म्हणून या भागात समजले जाता. विमा परिवाराचे संघटक समन्वयक म्हणून तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. त्यांच्याशी मुख्यमंत्री साहेबांची भेट झाल्यानंतर काही चर्चा झाली का? त्यांचं काय म्हणणं आलं, काय उत्तर आलं का? मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी जी चर्चा सविस्तरपणे झाली ती त्यांच्या कानावर घातली. या अगोदर खासदार धनंजय महाडिक साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांबरोबर 2 ते 3 वेळा या प्रश्नाबाबत चर्चा सविस्तर केलेली आम्हाला माहिती आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले 7 ते 8 आमदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब यांच्या संपर्कात आहेत. त्या सगळ्यांना पण जुन्या अलाइनमेंट प्रमाणेच हा महामार्ग व्हावा असं वाटतं. तशा पद्धतीचा चर्चा आणि तशा पद्धतीची पत्र त्यांनी ऑलरेडी सरकार दरबारी सादर केलेली आहेत. आदरणीय खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व जनतेला, सर्व शेतकऱ्यांना या प्रकल्पाला विरोध करू नका असं आवाहन 2 वर्षापूर्वी केलेलं मला आठवतं. आणि त्यांच्या त्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व शेतकऱ्यांनी जुन्या अलाइनमेंटवर त्यांची सहमती दिलेली आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांनी सांगली जिल्ह्यामध्ये हा जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. शक्तीपीठ महामार्गाबाबत सांगली जिल्ह्यामध्ये भयानक अशी पूर परिस्थिती निर्माण होईल असं त्यांनी वारंवार सांगतायत, वारंवार आपल्या भाषणातून ते मुद्दे मांडतायत. याबाबत तुमची त्यांच्यावर, त्यांच्या मोबाईल क्रमांकावर, मोबाईल नंबरवरती काही चर्चा झाली का? तुम्ही त्या बाबतीत काय सांगताल का? तुम्ही आम्हाला याबाबत अगोदर माहिती दिली होती, काय तुमची त्याबाबत चर्चा झालेली आहे? हो, मी आदरणीय राजू शेट्टी साहेबांशी याविषयी मोबाईलवर सुमारे 20 मिनिट बोललो. त्यांचा मुद्दा असा आहे की शक्तीपीठ महामार्गामध्ये जे उंच भराव टाकले जाणार आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिमेकडच्या बाजूला पूर परिस्थिती निर्माण होऊन बाधित क्षेत्र, जादा क्षेत्र बाधित होईल असा त्यांचा मुद्दा आहे. पण मी त्यांना असं म्हटलं की शक्तीपीठ बांधत असताना या तुमच्या मुद्द्याला आपल्याला टेक्निकल सोल्युशन देता येईल. आणि मला वाटतं MSRDC जे इंजिनिअरिंग विभाग आहे त्यांनी या मुद्द्याचा विचार करून ज्या ठिकाणी नदी क्षेत्र आहे, नदीचं खोरं आहे, त्यापासून दोन्ही बाजूला 3-3, 4-4 किलोमीटर जर कॉलम्स उभा करून त्या कॉलम आणि ओव्हरब्रिजच्या माध्यमातून तो रस्ता पुढे नेला तर पूर परिस्थिती गंभीर होऊ शकत नाही. हे टेक्निकल सोल्युशन त्यांच्या मुद्द्याला देता येईल अशी आमची चर्चा झाली होती. त्याबाबत ते सकारात्मक पद्धतीने बोललेले मला आठवतं. या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गामध्ये कुठेतरी मूळ उद्देश हरवल्यागत वाटतंय. शक्तीपीठ महामार्ग हा पंढरपूर पासून कितीतरी किलोमीटर लांब नेला जातोय. शक्तीपीठ हा महामार्ग हा सर्व शक्तीपीठांना, सर्व देवस्थानांना जोडण्यासाठी निर्माण करण्यात आलेला महामार्ग आहे, रस्ता आहे. हा कुठं हरवतोय असं तुम्हाला वाटतंय का? निश्चित तशी टीका या महामार्गावर होताना दिसते. कारण शक्तीपीठ महामार्ग असं त्याचं नाव आहे. परंतु पंढरपूरचं उदाहरण घेतलं तर पंढरपूर शहरापासून, पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूर शहरापासून हा शक्तीपीठ महामार्ग 30 किलोमीटर दूरवरून चाललाय नव्या अलाइनमेंट प्रमाणे. त्यामुळं पंढरपूरची जनता, पंढरपूरचे नागरिक, महाराष्ट्रातले वारकरी, भक्त हे सगळे नाराज झालेले दिसत आहेत. मूळ उद्देश तुम्ही म्हणताय तसं निश्चित हरवलेला आहे अशी टीका होताना दिसते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शक्तीपीठ महामार्गामध्ये जी नवीन अलाइनमेंट आहे, जे नवीन आरेखन आहे, या सर्व आरेखनामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या तिथल्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध दिसून येतोय. या सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या वरिष्ठ नेते मंडळींना ही गोष्ट कुठंतरी कानावर घातली नाही असं दिसतंय. काय सांगतो तुम्ही या बाबतीत?
हो, निश्चित. मलाही तसंच वाटतंय. कारण आपण सोलापूर जिल्ह्यापासून कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत, मग तो मधला सांगली असेल, सातारा असेल, प्रत्येक मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी विरोध नोंदवलेला आहे आणि तीव्र विरोध नोंदवलेला आहे. मग हा विरोध आहे, ही वस्तुस्थिती मतदारसंघातली त्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या नेतृत्वाच्या कानावर घालणं गरजेचं होतं. आता ती का घातली गेली नाही, हे कुणास ठाऊक. म्हणजे घालणं गरजेचं होतं, निश्चित. पण कुठं आमदार आणि लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यामध्ये कुठं तर समन्वय दिसत नाही असं वाटतंय मी तुम्हाला? तेच म्हणतो की कम्युनिकेशन गॅप झालेला दिसतोय हा. मतदारसंघातली परिस्थिती त्वरित नेतृत्वाच्या कानावर घातली गेली असती तर ही जी गोंधळाची परिस्थिती आपण बघतोय की पोलिसांनी दडपशाही करणं, पोलिसांनी शेतकऱ्यांना फरफटत नेणं, हे हे जे उगवणारं चित्र आहे ते कदाचित निर्माण झालं नसतं. नवीन अलाइनमेंटला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सोलापूरपेक्षा मोठ्या प्रमाणात विरोध दिसतोय. तिथले नेते मंडळी, तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी कदापि या गोष्टी वरिष्ठ स्तरावरील म्हणजे जो प्रोजेक्ट मुख्यमंत्री साहेबांपर्यंत नेण्याचं दिसत नाही. काय वाटतं तुम्हाला बाबतीत? ते निश्चित मी मगाशीच म्हटलं की मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर या गोष्टी घालायला पाहिजे होत्या.